पण व्यवसाय करताना त्यांनी आपल्या वागणुकीनं किंवा आपल्या कुठल्याही कामामुळं किंवा कुठल्याही उपक्रमामुळं तिथं दहशत निर्माण नाही केली पाहिजे, चुकीचे हे केले नाही पाहिजे. कुठली जयंती झाली की निघाले मोठ्या संख्येनं, कुठलं त्यांचा आला उपक्रम की निघाले मोठ्या संख्येनं. तेच लोक निवडणुकीच्या आधी आमचे आरोप करत होते, ट्रॅफिकवर लक्ष नाही, बक्कालपणा वाढलाय, ते मध्यंतरी आग लागली त्यावेळेस तर काही काही नेते म्हणत होते इथं तुम्ही लक्ष देत नाही, 10 वर्ष काय केलं तुम्ही, तिथं जर तुमच्यात दम नसेल तर आम्ही कायदा हातात घेतो, आम्ही तुमच्याबरोबर आत घुसू, तुम्ही हे करा ते करा. तेच लोकांत काय कारवाई झाल्यानंतर उलट लोकांमध्ये प्रचार. आणि ही कारवाई केल्याचा मला बिलकुलही दुःख नाही. दुःख एका गोष्टीचं मी ते तुम्हाला जाहीरपणे आज पण सांगतो, त्या दिवशी पण सांगतो. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की या अगोदर सुद्धा नोटिसा दिलेल्या आहेत, या अगोदर सुद्धा या संदर्भातली कारवाई करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला होता. इथं कुणाची नोंद नव्हती, कुणाच्याही नावाची नोंद नव्हती. किती मालमत्ता पाडल्या याचा आकडा महापालिकेकडनं घ्यायचा, या महापालिकेकडं नोंदणीकृत असलेल्या मालमत्तांचा आकडा आणि तिथं पाडण्यात आलेल्या मालमत्तांचा आकडा, ह्याचा तुम्ही हे पहा, म्हणजे त्यातला पाहिला तर नोंदणीकृत असलेल्या मालमत्तांमध्ये एवढी लोक काम करू शकतात का? 1 लाख लोक, 1 लाख लोक काम करू शकतात का? आणि ज्या पाडल्यात त्यांची नोंदणीच नाही अशांची संख्या किती आहे, त्याच्यामध्ये काम करणारे लोक कोण होते, ओके, याची माहिती घेणं गरजेचं आहे. हे काय होतं, लोकांची दिशाभूल केली जाते. पण तुमचं अजून एक ठाम मत आहे की बांगलादेश आणि रोहिंग्या जे बेकायदेशीर होते आणि याच्या मागं पण होते. आणि मी 100 म्हणजे 101% सांगतो, मी चुकीचं कधीच बोलत नाही. आज लोकांना मी तुम्हाला सांगतो, आज ही कारवाई जर नसती केली आम्ही, देवेंद्र भाऊंनी याच्यात मला जर म्हणजे पूर्णपणे त्यांनी जर याला पूर्ण प्रशासन तर कुठल्या, हे बघा पूर्ण यांच्यावर कारवाई होण्यामागचं कारण हे लोक कोर्टात गेले. कोर्टात गेलेल्या ज्या पण लोकांनी कोर्टात याचिका दाखल केल्या, त्या याचिका दाखल केलेल्यांची नावं एक दिवस मी लिस्ट आपल्यासमोर देतो. त्याच्यामध्ये ज्या लोकांनी याचिका दाखल केली त्या लोकांचे म्हणजे 95% लोक, 95 मी किती सांगतो 95, कदाचित 96 पण असतील, पण 94 होणार नाही, 95-96% लोक, या लोकांचे व्यवसाय काय होते. आणि गेलेले जे आहेत ते सगळे मुस्लिम आहेत. 95% लोक, 96% लोक, 4-5% लोक हिंदू आहेत. ज्या लोकांनी भंगारचा व्यवसाय चालू केला, माझ्या स्थानिक भूमिपुत्राकडनं 2 गुंठे जागा घेतली, 10 गुंठे जागा घेतली भाड्याने, ते 10-20 गुंठ्याचे मालक झालेत. आज जेवढी जागा मोकळी झाली त्यात भूमिपुत्र किती आहेत? 4 ते 5%. 95% हे सगळे मुस्लिमच आहेत. पण या मुस्लिमांना व्यवसाय करण्याचा अधिकार नाही का? नाही, व्यवसाय केला पाहिजे त्यांनी, आम्ही म्हणत नाही त्यांनी व्यवसाय बिलकुल केला नाही पाहिजे. पण व्यवसाय करताना त्यांनी आपल्या वागणुकीनं किंवा आपल्या कुठल्याही कामामुळं किंवा कुठल्याही उपक्रमामुळं तिथं दहशत निर्माण नाही केली पाहिजे, चुकीचे हे केले नाही पाहिजे. कुठली जयंती झाली की निघाले मोठ्या संख्येनं, कुठलं त्यांचा आला उपक्रम की निघाले मोठ्या संख्येनं. कशासाठी? मध्यंतरी इतका त्यांनी उपद्रव केला, आजूबाजूच्या लोकांना विचारा, 2 व्हीलरवर इतक्या जोरात रॅली काढली त्यांनी, लोक घाबरली होती लोक. काही लोक तिथले फ्लॅट विकून गेले निघून, रात्री 7-8 नंतर बाहेर निघायचं. आज लोक मला जी बोलतायत ना, आज त्यांनी राजकारण हा विषय बाजूला ठेवला पाहिजे आणि फक्त एक या भारताचा नागरिक म्हणून माझ्यासमोर चर्चा केली पाहिजे. जे लोक माझे आरोप करतात त्यांनी तिथं राहून दाखवलं पाहिजे होतं की तिथं राहा, आपल्या फॅमिली सकट, एकटे नाही, फॅमिली सकट, आपल्या फॅमिलीतल्या कुटुंबातल्या सदस्यांसकट तिथं राहिलं पाहिजे त्यांनी. आणि मग त्यांनी माझ्या संग बोलायला पाहिजे. ही भीती तिथं राहणाऱ्या नागरिकांमध्ये होती, आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांमध्ये. जर मुलगी क्लासला गेली तर वडील जात होते, भाऊ जात होते सोडायला. ही भीती होती तिथं आजूबाजूच्या नागरिकांमध्ये. आज झालेलं नुकसान काही भूमिपुत्रांचं ते मी मान्य केलं, त्याचं समर्थन नाही केलं मी.
त्याच्या बाबतीत मी हे झालेलं कारवाई जी सरसकट आहे ना माझ्या भूमिपुत्रांवर झाली, आमच्या लघु उद्योजकांवर झाली, त्याचं कारण मूळ यांनी समोर आणावं ना. आयुक्तांना विचारावं, IAS ऑफिसर आहेत ते, IPS आहेत आदरणीय चौबे साहेब, त्यांना विचारावं. हे कोर्टात गेले, कोर्टानं त्या संदर्भातली ऑर्डर दिली आणि मग सरसकट कारवाई झाली. कोर्टाने नक्की काय म्हटलं होतं? कोर्टाने स्पष्ट या भाषेत म्हटलं, हे अवैध आहे, अनधिकृत आहे आणि हे कायद्यात बसत नाही. कोर्टात प्रकरण गेलेलं होतं. कोर्टात हे आयुक्त नाही गेले कोर्टात. हो, ही जी मंडळी होती ती महेश लांडगे नाही गेले कोर्टात. 30 तारखेला ज्यावेळेस यांनी 30च मला वाटतं 30 तारखेलाच काय सुरुवाती 30 जानेवारीला त्या दिवशी यांनी रस्ता रोको केला, त्याच्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम करून टाकलं आणि कडलं कायदेशीर काय नाही, सगळं बेकायदेशीर केलं ते. आणि मग त्यावेळेस त्यांनी इतकी भाषणं हे केली, म्हणजे दंगल व्हायला अशी, म्हणजे एक प्रकारचं वातावरण असं केलं की हिंदू म्हणजे मुस्लिम असं म्हणजे एकदम भाषणं घातक केली. मग त्याच्यानंतर त्यांना महापालिकेने वेळ दिला प्रशासनाला 7 दिवसाचा. त्या 7 दिवसात त्यांनी काय केलं, त्यांना माहिती होतं हे जे भंगारचे दुकानं जे होते, स्क्रॅपचे दुकान होते, त्यांना 100% कायद्याने भाडा. मग त्यांनी काय केलं, आपल्याला काहीतरी आधार मिळावा म्हणून लघु उद्योजकांच्या 1-2 लोकांना घेतलं. त्यामध्ये 100 एकर आरक्षण आहे, 100 एकरच्या जवळपास, म्हणजे DP मधलं. 30 मीटरचा रस्ता आहे, 18 मीटरचा रस्ता आहे, 24 मीटरचा रस्ता आहे, 12 मीटरचे रस्ते आहेत. मग आपापसात म्हणजे कनेक्टिव्हिटी असलेले अनेक DP मधले रस्ते सगळे यांनी ॲक्वायर करून ठेवले होते. जे लोक म्हणतायत ते ना याच्यामध्ये या कारवाईमध्ये काहीतरी, तेच लोक निवडणुकीच्या आधी आमचे आरोप करत होते, ट्रॅफिकवर लक्ष नाही, बकालपणा वाढलाय, ते मध्यंतरी आग लागली त्यावेळेस तर काही नेते म्हणत होते इथं तुम्ही लक्ष देत नाही, 10 वर्ष काय केलं तुम्ही, तिथं जर तुमच्यात दम नसेल तर आम्ही कायदा हातात घेतो, आम्ही तुमच्याबरोबर आत घुसू, तुम्ही हे करा ते करा. तेच लोकांत काय कारवाई झाल्यानंतर उलट लोकांमध्ये प्रचार लागला. आणि ही कारवाई केल्याचा मला बिलकुलही दुःख नाही. दुःख एका गोष्टीचं मी ते तुम्हाला जाहीरपणे आज पण सांगतो, त्या दिवशी पण सांगतो. मला एका गोष्टीचं दुःख आहे की जे तिथं लघु उद्योजक काम करत होते, जे भूमिपुत्रांवरची छोटी मोठी व्यवसाय त्याच्यावर कारवाई झाली, त्याच्यात समर्थन मी करत नाही. त्याच्या संदर्भात मी आयुक्तांशी सुद्धा बोललो, पण आयुक्तांचं पण म्हणणं आलं, आयुक्त हे कायद्याला बांधलेले आहेत. कोर्टाचा अवमान करण्याचं धाडस कुणीच करणार नाही. मी सर्वसामान्य, समजा मी एक संविधानिक पदावर आहे, एक सर्वसामान्य माणसाला जरी कोर्टाचा आदेश आला तरी तो कोर्टाचा आदेश हा त्याला मानावंच लागेल. आणि त्यात गव्हर्नमेंटचे अधिकारी म्हणून त्यांनी हे कोर्टात तस्ते गेले तर कदाचित फक्त स्क्रॅपवाले आणि रोडमध्ये येणाऱ्या लोकांवरच कारवाई झाली असते. इतका कोर्टाचा आदेश स्पष्ट होता. स्पष्ट होता. एक कारवाईच्या जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल अनेकांचा प्रश्न आहे की तुम्ही इंटरनेट बंद केलं त्या भागामधलं, तुम्ही पहाटे 5 वाजताच कारवाई सुरू केली, लोकांना बाहेर निघण्याची संधी मिळू नाही दिली, त्यांना त्यांचं सामान आवरायची संधी नाही मिळाली. मग इतकी घाई झाली होती, लोकांना काही मुदत का नाही दिली? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की या अगोदर सुद्धा नोटिसा दिलेल्या आहेत, या अगोदर सुद्धा या संदर्भातली कारवाई करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केलेला होता. पण याच लोकांनी ही जी मॉब सायकोलॉजी आहे, या लोकांनी 30 तारखेचा जर हा अडवलं नसतं तर कदाचित आज तुम्हाला फक्त मी मगाशी सांगितलं फक्त स्क्रॅपवाले बाहेर पडले असते आणि आरक्षणातले जो नागरिकांचा हक्क आहे, जे टॅक्स भरतायत, ज्यांना महापालिकेकडनं सुविधा पाहिजेत, ग्राउंड पाहिजे, रस्ते पाहिजेत, शाळा पाहिजेत, मुलांसाठी प्लेग्राऊंड पाहिजेत, या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश होत्या जागेंमध्ये. आता या लोकांच्या म्हणण्यानुसार मी जर असं तुम्ही आत्ता विचारल्याप्रमाणे जर असं मी वेळ दिली असती, वेळ दिली होती आणि तसं पाहिलं तर अनेक लोकांनी स्वतःचं सुद्धा काढून घेतलं.